कारण बऱ्याचशा वेळेला फिजिकल चेंज ज्या वेळेला आपण बघत असतो त्या वेळेला बघा तुम्ही टेम्परेचर चेंज किंवा प्रेशर चेंज झाल्यामुळे हे फेनॉमेनॉन आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही भूगोलामध्ये यांचा अभ्यास केलेला आहे, तिथे सुद्धा येतं बघा, तापमान आणि दाब हवेचा असेल, वातावरणाचं तापमान असेल. ऑफन अ फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल. बऱ्याचदा तो रिव्हर्सिबल असतो. म्हणजे काय, टेम्परेचर वाढलं पुन्हा ते कूलिंग होणार आहे. द कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन अ फिजिकल चेंज. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल बघा, आईस इज ट्रान्सफॉर्म इंटू वॉटर ऑन हीटिंग अँड वॉटर इज ट्रान्सफॉर्म इंटू आईस ऑन कूलिंग. म्हणजे पाणी जर का तुम्ही पाण्याचा भाग नाही दिलेला, बर्फाचा सांगितला आहे, बर्फ घेतलात म्हणजे तुम्ही हिमालयात जर का असाल बर्फ घेऊन आणि तिथून तुम्ही वाळवंटात आलात राजस्थान गुजरातकडे, तर तो बर्फ काय होईल सांगा? हातातला तसाच राहील का बर्फ म्हणून? नाही राहणार. काय होईल? त्याचं पाणी झालेलं असेल आणि पाणी झालेलं बघून पुन्हा धावत पळत तुम्ही जर हिमालयात जाऊन बसलात तर काय होईल? पुन्हा बर्फ मिळेल तुम्हाला. गमतीचा भाग सोडा, असं काही आपल्याला नाही याच्यात, पुस्तकामध्ये नाही तसं दिलेलं. तर हा चेंज जो आहे हा फिजिकल चेंज असणार आहे. ऑन द कॉन्ट्ररी, if the composition of matter changes during a process, then it is called a chemical change. फॉर एक्झाम्पल, फळ्यावरचीच रिॲक्शन तुम्ही बघू शकता. या रिॲक्शनमध्ये बघा, इथे BaSO4 आहे, पण हे BaSO4 हे त्याचं कंपोजिशनमध्ये काय आहे? Ba आहे, S आहे आणि O आहे. एक Ba, एक S आणि 4 O आहे. हे कंपोजिशन इथे आहे का? नाही. इथे बदललं ते. इथे एक Ba आहे, एक Cr आहे आणि 4 O आहे. म्हणजे हे कंपोजिशन चेंज झालं. हे कुठे बघायला मिळतं? केमिकल चेंजमध्ये. व्हेन वी कॉल अ peculiar process or phenomenon as a chemical change, some chemical reactions are taking place in the concerned matter. केमिकल चेंज आहे म्हणजे केमिकल रिॲक्शन आली. A chemical reaction is a process in which some substances undergo bond breaking and are transformed into new substances by formation of new bonds. आता हे काय सांगितलं बघा, ज्या वेळेला आपण बेरियम सल्फेट असा विचार करत असतो त्यावेळेला यांच्यामध्ये बॉन्ड्स आहेत. ज्या वेळेला नवीन कंपाऊंड तयार होत असतं त्यावेळेला त्यांच्यामधले बॉन्ड्स ब्रेक होऊन नवीन कंपाऊंड तयार होत असतं. आता तुम्हाला समजण्यासाठी एक एक्झाम्पल सांगतो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बॉन्ड्स दाखवून तुम्हाला एक्झाम्पल समजा मिथेन आहे CH4, तर ते 4H मी असे दाखवतो. CH4 मिथेन. याची रिॲक्शन जर का क्लोरीन सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ लाईट, जर ही रिॲक्शन केली तर हा Cl सुद्धा कसा आहे बघा, हा नुसता Cl2 असं नाहीये, Cl म्हणजे त्यात दोन Cl मध्ये सुद्धा एक बॉन्ड आहे. ज्या वेळेला ही रिॲक्शन होईल तेव्हा ह्या बॉन्डचं क्लीवेज होणार आहे. हा बॉन्ड इथून तुटणार आहे, हा बॉन्ड इथून तुटणार आहे आणि हा Cl इथे जॉईन होईल आणि हा H जो आहे तो H या Cl सोबत जोडला जाईल. म्हणजेच आपलं कंपाऊंड कोणतं तयार झालेलं असेल बघा, CH किती आहे? 3, CH3 आणि हा Cl त्याला अटॅच झालाय, CH3Cl प्लस इथला H आणि इथला Cl मिळून HCl, अशी दोन प्रोडक्ट आपल्याला मिळाली. मीन्स
we obtain methyl chloride and hydrochloric acid by the reaction of methane and chlorine in presence of light. रिॲक्शन लक्षात आली? पुन्हा एकदा ती ओळ वाचतोय म्हणजे आपल्याला ही गोष्ट क्लिअर होईल. अ केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस, ही क्रिया आहे एक, इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग. या रिॲक्शनमध्ये काय होतं आहे, काही पदार्थांमध्ये बॉन्ड्स जे आहेत ते ब्रेक होत आहेत. जसं आपण इथे पाहिलं मिथेनमधला पण बॉन्ड ब्रेक झाला आणि पुढे असणाऱ्या क्लोरीनमधला सुद्धा बॉन्ड ब्रेक झाला, तुटला. दोघांमध्ये असणारं बॉन्ड ब्रेकिंग अँड आर ट्रान्सफॉर्म इनटू न्यू सबस्टन्सेस बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स. बघा, नवीन सबस्टन्स तयार झाले आणि नवीन बॉन्ड तयार झाले. मला सांगा, ह्या इथे हायड्रोजन आणि क्लोरीनचा बॉन्ड होता का? इथे हायड्रोजन आणि क्लोरीनचा बॉन्ड होता का? नव्हता. इथे नवीन हायड्रोजन आणि क्लोरीनमध्ये बॉन्डिंग झालेलं दिसतंय. प्रॉपर्टीज जर टोटली चेंज झालेल्या आहेत. मिथेनच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहेत, क्लोरीनच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहेत. क्लोरीन हा टॉक्झिक गॅस आहे, बरोबर. मिथेनच्या प्रॉपर्टीज आपण त्याला फ्युएल म्हणून यूज करतो. इट इज कंबस्टिबल, इट इज कलरलेस. गोबर गॅस जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये मिथेनचं प्रपोर्शन सगळ्यात जास्त असतं. असा मिथेन, पण आपण इथे काय मिळवलं, मिथिल क्लोराईड मिळवलं, सॉल्व्हंट म्हणून यूज करता येईल. आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड मिळवलेला आहे. म्हणजे ॲसिडचा या दोन कंपाऊंडशी काही संबंध होता का? काहीच नव्हता. मिथेन ॲसिड आहे का? नाही. क्लोरीन ॲसिड आहे का? नाही. पण त्यांच्यामधले बॉन्ड्स ब्रेक होऊन जे नवीन कंपाऊंड्स तयार झाली, म्हणजेच प्रॉडक्ट म्हणून आपण ज्यांच्याकडे आत्ता पाहतोय, त्या प्रॉडक्टमध्ये आपल्याला ॲसिड मिळालं. म्हणून त्यांनी इथे ओळ लिहित असताना दिलं आहे, अँड आर ट्रान्सफॉर्म इन टू न्यू सबस्टन्सेस बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स. क्लिअर? नेक्स्ट, the substances taking part in chemical reaction are called reactants. आता ह्या थोडक्यात डेफिनेशन्स आहेत, इथे अंडरलाईन करून ठेवा. रिॲक्टंटची डेफिनेशन आहे, रिॲक्शनमध्ये जे भाग घेतात त्यांना रिॲक्टंट्स असं म्हटलं जातं. सो हिअर methane and chlorine are reactants. How many reactants are there? 2 reactants, whereas the substances form as a result of a chemical reaction by formation of new bonds are called products. So by the formation of new bonds means these two are products. म्हणजे 2 प्रोडक्ट मिळाली, 2 रिॲक्टंटपासून 2 प्रोडक्ट आपल्याला मिळाली. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिॲक्शन. आता ही रिॲक्शन लिहिल्याशिवाय कळणार कशी? कारण त्यांनी पाठीमागच्या पेजवर वगैरे पण दिलेली नाही. आता काय सांगितलं आहे, कोल जाळलेला आहे. कोल म्हणजेच कोळसा, सी. तर जळतो म्हणजेच त्याची हवेतल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते अँड कार्बन डायऑक्साईड इज फॉर्म. सो इन धिस रिॲक्शन कोल, that is carbon, and oxygen from air are the reactants. हे 2 रिॲक्टंट आहेत, कारण ते लेफ्ट साईडला लिहिलेत, ते रिॲक्ट झालेत. while carbon dioxide is the product. A chemical reaction is represented by writing a chemical equation. आता हे फळ्यावर जे लिहिलं आहे ना, हे केमिकल इक्वेशन आहे. यात 2 गोष्टी आहेत, एक वर्ड इक्वेशन आणि दुसरं केमिकल इक्वेशन. एक रिॲक्शन आपण बघूयात, म्हणजे या दोन्हींमधला आपल्याला अर्थ समजेल. आता इथे मी लिहितोय, सगळ्यांनी लक्ष द्या. सोडियम
हायड्रॉक्साईड प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड, ॲरो नंतर लिहितोय सोडियम क्लोराइड प्लस वॉटर, पूर्ण एंटायर रिॲक्शन मी फळ्यावरती लिहिलेली आहे. ही रिॲक्शन मी शब्दांच्या माध्यमातून लिहिलेली आहे. त्यामुळे ह्या रिॲक्शनला काय म्हणायचं, या इक्वेशनला म्हणायचं वर्ड इक्वेशन. ओके, आता हेच त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले यूज करून लिहिले तर काय होणार बघा. काय होतंय, सोडियम हायड्रॉक्साईड मीन्स NaOH प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड मीन्स HCl, ॲरो सोडियम क्लोराइड मीन्स NaCl प्लस वॉटर मीन्स H2O. सो इट इज केमिकल इक्वेशन. दोन्हीमधला फरक कळला, वर्ड इक्वेशन आणि केमिकल इक्वेशन. बघा आता पेज नंबर 32, केमिकल इक्वेशन्स. Let us first look at a chemical reaction in the activity 2. A colorless solution of zinc sulfate ZnSO4 is formed on addition of zinc dust to the blue solution of copper sulfate. आपण ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे, सेकंड ॲक्टिव्हिटी. धिस केमिकल रिॲक्शन आपण केलेली आहे, म्हणजे आत्ताच बघितली आपण सेकंड ॲक्टिव्हिटी. जरा पाठीमागचं पेज काढा, पेज नंबर 31 वरती दिलेली सेकंड 1 2 ॲड झिंक डस्ट ने सुरुवात आहे, ती ॲक्टिव्हिटी आहे ती दिलेली. त्याचं केमिकल इक्वेशन त्यांनी लिहून दिलेलं आहे. दिस केमिकल रिॲक्शन कॅन बी रिटन इन ब्रीफ ॲज फॉलोज. कसं लिहिलं आहे बघा, शब्दांच्या स्वरूपामधून. aqueous solution of copper sulfate plus zinc dust, arrow aqueous solution of zinc sulfate plus copper. This simple way of representing a chemical reaction in words is called a word equation. Definition आहे की साध्या शब्दांच्या रूपात एखादी रिॲक्शन मांडणं, यालाच आपण काय शाब्दिक समीकरण म्हणूयात. मराठीमधले शब्द मलाही माहिती नाहीत, मी प्रयत्न करतो. अ वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन इन अ फर्दर कंडेन्स्ड फॉर्म. म्हणजे अगदी आपण जसं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरतो. मी चाललो, कशाने आलो आपण, ST ने आलो. ST शॉर्ट फॉर्म वापरला, बरोबर आहे ना. हां, तर आत्ता मी ATMमधून पैसे काढले, ATM हा शॉर्ट फॉर्म वापरला. आपण सांगत असताना असं काय मोठंच्या मोठं नाव घेऊन सांगत नसतो, आपण थोडक्यात सांगत असतो. RBI, SBI असे शॉर्ट फॉर्म वापरतो. तसं इथे शॉर्टमध्ये जर काही रिॲक्शन लिहायची झाली, कंडेन्स्ड फॉर्ममध्ये लिहायची झाली, तर ती कशाने लिहितात, बाय युझिंग केमिकल फॉर्म्युले ॲज फॉलोज. CuSO4 प्लस Zn ॲरो ZnSO4 प्लस Cu. ओके, आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, वाचू नका, तिथे दिलेला नाही आहे तो, मी विचारणार आहे तुम्हाला. मला सांगा, दोन्ही रिॲक्शन्स आपण बघितल्या. पहिलं वर्ड इक्वेशन बघितलं आणि त्यानंतर केमिकल इक्वेशन बघितलं. तुमच्या दृष्टीने कोणतं इक्वेशन आपल्याला जास्त बेनिफिशियल आहे, जास्त युजफुल आहे, आपल्याला इन्फॉर्मेशन देणारं आहे? जरा विचार करा आणि सांगा. वर्ड की केमिकल? ओके, गुड. कोणतं? केमिकल इक्वेशन जास्त फायद्याचं आहे. याचं कारण केमिकल इक्वेशनमध्ये आपल्याला
कोणते कोणते एलिमेंट्सचे ॲटम्स रिॲक्शनमध्ये रिॲक्ट होत आहेत ते दिसतं आहे. आता फळ्यावरती एक एक्झाम्पल बघा, काय दिलं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड. आता एखाद्या वेळेला नावं अशी काहीतरी विचित्र आलेली असतात. उदाहरणार्थ व्हेजिटेबल ऑइल असं समजा आलेलं असेल, तर व्हेजिटेबल ऑइल या शब्दात मला सांगा कुठली एलिमेंट्स आलीत. आता इथे आलं आहे, यावरून तुम्ही कदाचित ओळखाल की काय काय आलेलं आहे. फळ्यावर दिलं आहे बघा, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे एक सोडियम तर नक्की आहे, हायड्रॉक म्हणजे काहीतरी H आलेला आहे, ऑक्साईड म्हटल्यावर O आलेला आहे. बरोबर आहे, यात तुम्हाला कळेल. पण जर व्हेजिटेबल ऑइल असं नाव आलेलं असेल तर त्यात काय आहे हे कळणार कसं. म्हणजे वर्ड इक्वेशन हे जास्त इन्फॉर्मेशन देणारं नाही, तर केमिकल इक्वेशन हे जास्त इन्फॉर्मेशन देतं. त्यानंतर दुसरी गोष्ट, केमिकल इक्वेशनमध्ये किती रिॲक्टंट मॉलिक्यूल रिॲक्ट झालेत आणि किती प्रॉडक्टचे किती मॉलिक्यूल तयार झाले तेही आपल्याला कळतं, जे वर्ड इक्वेशनमध्ये नाही कळत. फॉर एक्झाम्पल, तुमच्याच पुस्तकामध्ये पेज नंबर 33 म्हणजे तिथेच शेजारच्या पेजवर बघा, वरती CU मिळालं का, 6 नंबरचा अंक टाकलेला आहे. 7 नंबरची रिॲक्शन आहे ती, 7th. उजव्या बाजूने बघा रिॲक्शनला ब्रॅकेट करून नंबर टाकलेले आहेत. 7th नंबरची रिॲक्शन CU + 4HNO3. काय कळलं सांगा. 4HNO3 याचाच अर्थ असा, HNO3 म्हणजेच नायट्रिक ॲसिडचे 4 मॉलिक्यूल रिॲक्ट झालेले आहेत कॉपरसोबत. प्रॉडक्टमध्ये बघा, CuNO3 टॉईस सिंगल मॉलिक्यूल तयार झाला आहे. NO2 नायट्रोजन डायऑक्साईड किती मॉलिक्यूल तयार झालेत, 2 मॉलिक्यूल्स तयार झालेत. अँड 2 मॉलिक्यूल्स ऑफ H2O. म्हणजे मॉलिक्यूल्सची संख्यासुद्धा आपल्याला कळू शकते. आणि रिॲक्शन कुठल्या पद्धतीनं झाली, रिॲक्शनमध्ये कोण मायग्रेट झालं, कुणामध्ये असणारे बॉन्ड्स ब्रेक झाले, याच्याविषयीचा तर्कसुद्धा आपण काढू शकतो. त्यामुळे केमिकल इक्वेशन हेच सगळ्यात वर्ल्ड वाईड यूज ठरलं. द रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन इन अ कंडेन्स्ड फॉर्म यूजिंग केमिकल फॉर्म्युली इज कॉल्ड ॲज द केमिकल इक्वेशन. ही झाली डेफिनेशन. इन द अबाव इक्वेशन सांगायची आता गरज नाही डेफिनेशन, कारण लक्षात आलं असेल तुमच्या. रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन, एखादी केमिकल रिॲक्शन मांडणं, रिप्रेझेंट करणं कशात, इन अ कंडेन्स्ड फॉर्म म्हणजे थोडक्यात अगदी, यूजिंग केमिकल फॉर्म्युली इज कॉल्ड केमिकल इक्वेशन. इन द अबव इक्वेशन कॉपर सल्फेट अँड झिंक आर द रिॲक्टंट्स. हे 2 रिॲक्टंट्स आहेत. अबव म्हणजे पुस्तकामध्ये बघा, फळ्यावरची रिॲक्शन बघू नका, आता पुस्तकातच लक्ष असू देत. दे रिॲक्ट विथ ईच अदर टू फॉर्म कॉपर पार्टिकल्स Cu and a solution of a colorless zinc sulfate as the products having totally different properties. The ionic bond in the reaction CuSO4 breaks and the ionic bond in the product ZnSO4 is formed during the reaction. म्हणजेच बॉन्ड ब्रेकिंग आणि मेकिंग अशा 2 गोष्टी कशा घडल्यात ते त्यांनी सांगितलं. आयनिक बॉन्ड CuSO4 मधला ब्रेकिंग आणि ZnSO4 मेकिंग. देन रायटिंग अ केमिकल इक्वेशन. आता यात आपल्याला काही रूल्स शिकायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, जर रूल्स नसतील तर आपल्याला आपल्या पद्धतीनं एखादी गोष्ट मांडता येते. पण मला सांगा, प्रत्येक देशातल्या प्रत्येक शास्त्रज्ञानं, प्रत्येक रसायन
शास्त्रज्ञानं जर का स्वतःची नवीन पद्धती शोधून काढली आणि तिचाच अट्टाहास धरला तर अभ्यास करणं किती सोपं असेल. आलं लक्षात. म्हणजे प्रत्येकजण स्वतःची काहीतरी वेगवेगळी युक्ती काढेल आणि त्या पद्धतीनं केमिकल रिॲक्शन्स दाखवायला सुरुवात करेल. मग असं होऊ नये. जसं आपण म्हणतो ना बायोलॉजीमध्ये, समजा मला तुळस हवी असेल आणि मी अमेरिकेत असेन, तर अमेरिकेतल्या माणसाला समजा मी सांगितलं आय वॉन्ट तुळस, तर मला तुळस मिळेल का? नाही मिळणार, कारण तो माझ्या इथला शब्द असणार आहे. मग असा एखादा शब्द असायला हवा की जो मी अमेरिकेत जाऊ देत नाहीतर ऑस्ट्रेलियात जाऊ देत, तिथे सुद्धा त्याच शब्दाने मला ती वस्तू मिळाली पाहिजे. यासाठी आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम शिकलो आणि सायंटिफिक नेम्स कन्सिडर केली आणि त्यावरून आपल्याला त्या देशामध्ये आपल्याला आपलं नाव न वापरता ते एक वर्ल्ड वाईड नाव वापरून ती वस्तू आपल्याला मिळू शकते. तिथे गेलात आणि त्यांना सांगितलं आय वॉन्ट ओसिमम सॅन्क्टम, देन मिळेल ना नक्की. तसंच केमिकल इक्वेशन जर का मांडायची असतील तर त्याच्यासाठी काही लॉज असायला हवेत, काही रूल्स असायला हवेत. लॉज जाऊ देत, जरा असं आपल्याला कोर्ट भाषा वाटते, म्हणून थोडंसं आपण आपल्या पद्धतीनं घेऊयात. काही नियम आपण घालूया त्याच्यासाठी. ते कोणते कोणते आहेत त्यांनी दिलेले आहेत. आपण वन बाय वन त्याचा स्टडी करूयात. कोणते पॉईंट्स आहेत. फर्स्ट, इन अ केमिकल इक्वेशन. आता महत्त्वाचे जे शब्द आहेत त्यांना अंडरलाईन करून ठेवा. इन अ केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट हँड साईड. पहिली गोष्ट, रिॲक्टंट अंडरलाईन लेफ्ट हँड साईड, LHS. रिॲक्टंट हे LHS लाच असायला हवे, लाच नव्हे, लाच. व्हाईल द प्रॉडक्ट्स ऑन द राईट हँड साईड. प्रॉडक्ट राईट हँड साईडला असायला हवेत. पहिला रूल कळला. ॲन ॲरो पण आहे ना मध्ये दाखवतोय तो. ॲन ॲरो हेडिंग टुवर्ड्स द प्रॉडक्ट्स इज ड्रॉन इन बिटवीन देम. ॲरो दाखवायचं आहे पण त्याचं हेड कुठे असायला हवं? प्रॉडक्टकडे असायला हवं. दिस ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. म्हणजे काय तर फळ्यावर समजा मी असं लिहिलं आहे, हा एक ॲरोमध्ये दाखवला आहे, ॲरो या बाजूने दाखवला आहे असा, याचा अर्थ रिॲक्शन इकडून इकडे चाललेली आहे. म्हणजे आधी हे होतं, आता इकडचं झालेलं आहे, मिळालेलं आहे. म्हणजेच रिॲक्टंटकडून प्रॉडक्टकडे जाणारा ॲरो आपल्याला दाखवायचा आहे रिॲक्शनच्या डायरेक्शनसाठी. सेकंड थिंग, if the reactants or products are two or more, they are linked with a plus sign in between them. फळ्यावर एक्झाम्पलमध्ये दिसेल तुम्हाला बघा. रिॲक्टंट दोन आहेत, कार्बन आणि ऑक्सिजन. पहिल्या अगदी वरच्या रिॲक्शनमध्ये पण रिॲक्टंट दोन आहेत, मिथेन क्लोरीन. आणि अगदी तळ्यातल्या रिॲक्शनमध्ये पण दोन रिॲक्टंट आहेत, सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर असे दोन दोन रिॲक्टंट दाखवत असताना ते प्लस साईनने आपण त्यांना लिंक करणार आहोत. म्हणजेच ते रिॲक्ट झाले, ॲड झाले थोडक्यात, म्हणून प्लस साईन. नाहीतर कोणीतरी विचारेल मग मायनस साईन का नाही, पलीकडे टाकायला काय हरकत नव्हतं, यातून ते गेलं आहे म्हणून. तर तुमच्या माहितीसाठी म्हणून एक सांगून ठेवतो, काही रिॲक्शनमध्ये काही प्रॉडक्टचा पार्ट मायनस साईनने सुद्धा दाखवला जातो आणि तो पार्ट ॲरोच्या खाली दाखवला जातो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या रिॲक्शनमधून आपण जर वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढलेला असेल, म्हणजे डिहायड्रेशनची रिॲक्शन असेल, तर त्या रिॲक्शनमधला H2O त्या ॲरोच्या खाली -H2O असाही आपण लिहून दाखवू शकतो. आता यात ते दिलेलं नाही, पण तुमच्या माहितीसाठी म्हणून आणि आता याच्या ओघाओघानं आला विषय म्हणून सांगतोय. सो a plus sign is drawn in between the reactants CuSO4 and zinc. Similarly, a plus sign is drawn in between the products, तोच रूल प्रॉडक्टसाठी, ZnSO4 and Cu. To make third point, पहिलं लक्षात आलं, रिॲक्टंट प्रॉडक्ट दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतील, प्लस साईन. थर्ड,
to make the chemical equation more informative, the physical states of the reactants are indicated in the equation. म्हणजे जर जास्त इन्फॉर्मेटिव्ह बनवायचं असेल इक्वेशन तर फिजिकल स्टेट लिहिल्यात तर जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. म्हणजे काय, मला सांगा, मला यातलं काहीच माहिती नाही असं गृहीत आपण धरूया. तर हा कार्बन जो आहे त्याची स्टेट माहिती नाही किंवा हे काही माहिती नाही, पण इथे जर लिहिलेलं असेल एस, इथे लिहिलेलं असेल जी आणि इथे लिहिलेलं असेल जी, तर ह्याच्यावरून मी नक्की हे सांगू शकतो की हे सी नावाचं म्हणजे कार्बन नावाचा जो पदार्थ आहे तो सॉलिड स्टेटमध्ये आहे. म्हणजेच पावडर्ड फॉर्ममध्ये मला तो यूज करायचा आहे. त्यानंतर ऑक्सिजन गॅशियस स्टेटमध्ये आहे आणि तयार झालेला कार्बन डायऑक्साईड म्हणजे तयार झालेला प्रॉडक्ट हा सुद्धा गॅशियस फॉर्ममध्ये आहे. ही माहिती आपल्याला स्टेट लिहिल्यामुळे मिळालेली आहे. आता इथे आपण NaOH जे वापरलेलं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, हे NaOH जर इथे लिहिलेलं असेल ॲक्वियस स्टेटमध्ये तर त्याच्यावरून माझ्या लक्षात येतं आहे की सोडियम हायड्रॉक्साईडच्या पॅलेट्स असतात आणि त्या पाण्यामध्ये डिझॉल्व करून रिॲक्शनमध्ये वापरलेल्या आहेत. दे आर गॅशियस, लिक्विड अँड सॉलिड स्टेट्स आर इंडिकेटेड बाय रायटिंग द लेटर्स G, L अँड S. 3 स्टेटसाठी 3 लेटर respectively in the bracket. Moreover, if the product is gaseous, instead of G, it can be indicated by an arrow. Gaseous state असेल तर arrow pointing upward, वरच्या दिशेनं arrow सुद्धा आपण दाखवू शकतो. If the product form is insoluble solid. Insoluble solid म्हणजे प्रॉडक्ट मिळाला आहे पण त्या टेस्ट ट्यूबमध्ये तो तरंगताना दिसतोय आतमध्ये, तो इनसॉल्युबल आहे. अशा वेळेला इन द फॉर्म ऑफ अ प्रेसिपिटेट, देन इन्स्टीड ऑफ एस, त्यावेळेला सॉलिड आतमध्ये दिसतोय मग एस दाखवून चालेल असं नाही करायचं. तर काय लिहायचं आहे, इट कॅन बी इंडिकेटेड बाय ॲन ॲरो पॉइंटिंग डाऊनवर्ड. डाऊनवर्ड ॲरो दाखवायचा आहे म्हणजेच प्रेसिपिटेट असा त्याचा अर्थ होईल. त्या ॲरोने तुम्ही दाखवणार आहात. मागाशी आपण एक एक्झाम्पल जे बघितलं तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घेतलं असेल, आपली ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲड पोटॅशियम क्रोमेट टू बेरियम सल्फेट. बेरियम क्रोमेट तयार झालं, BaCrO4 येलो कलरचा प्रेसिपिटेट तयार झाला म्हणून आपण ॲरो पॉइंटिंग डाऊनवर्ड दाखवला होता. When reactants and products are in the form of solution in water, they are said to be present in aqueous solution state. म्हणजेच रिॲक्टंट आणि प्रोडक्ट जर का सोल्युशनमध्ये घेतलेली असतील, सोल्युशन्स तयार करून घेतलेली असतील पाण्यामधली, तर ती दाखवत असताना ॲक्वियस असं लिहितो आपण, म्हणजेच AQ. आता इथे तुम्हाला दिसतंय NaOH, तळात खाली AQ लिहिलं कारण याचा अर्थ NaOHच्या पॅलेट्स असतात किंवा पावडर असणार आहे किंवा खडे असतात आणि ते पाण्यात आपण मिक्स करून त्याचं सोल्युशन तयार केलं आहे म्हणून AQ असं लिहित असतो. जरा पटकन तिथेच खाली बघा, CuSO4 आणि कंसात AQ लिहिलं आहे पुस्तकामध्ये, CuSO4 AQ. म्हणजेच कॉपर सल्फेटचे खडे असतात निळ्या रंगाचे, ते पाण्यामध्ये टाकून पाणी ढवळलं आहे, ते त्यात विरघळल्यानंतर आपल्याला त्याचं सोल्युशन मिळालेलं आहे. When reactants and products are in the form of solution in the water, they are said to be present in aqueous solution state. This state is indicated by putting the letters AQ in brackets after their formula. Thus, the equation 2 is rewritten as equation 3 shown below. CuSO4 AQ, ZnS.
ZnSO4 AgCuS. बरोबर आहे. त्यांच्या स्टेटसुद्धा कंसामध्ये आपण लिहिलेल्या आहेत. यानंतर 4th पॉईंट,